कोंबडी हातात येत नाहीये, फडफड करायला लागली म्हणून लगेच अशी सोडून द्यायची नसते, उलट अशी घट्ट आवळून धरायची असते, कळतंय का? त्याने खरंच घर सोडलं तर तू लग्न करून कुठल्या घरात जाणार? का बसणार इथेच या खुराड्यात बाबांचं भजन ऐकत आयुष्यभर? नाही ना? मग फोन कर, आधी फोन कर. हा करते मी फोन त्याला. कर आधी, कर. तूच दे आधी. नाही आधी फोन. ओके फाईन, करते फोन, पण तू यायचं नाही. मी माझ्या रूम मध्ये जाऊन एकटी फोन करणार, अजिबात यायचं नाही. मग अगं अगं ज्यूस कॉफी. थँक्यू. बहिणी कुठे? मीच त्यांना आराम करायला सांगितलं. बरं झालं. ओमीच्या काळजीने रात्रभर झोपली नव्हती बिचारी. बाबा तुम्ही समजवा ना आईला. तिला सांगा ओमीसाठी इतका त्रास करून घेण्यात काही पॉइंट नाहीये. नाटक करतोय तो, मुद्दाम करतो हे सगळं, त्याला माहिती आहे. आपलं अटेन्शन सीक करतो, दॅट्स इट. तुम्ही प्लीज बोला आईशी. मी बोलतो तिच्याशी. खरंच मला पण ना आता ओमीचं वागणं चाइल्डिश वाटायला लागलं. तो ज्या पद्धतीने वागतोय ते खूप चुकीचं आहे. म्हणजे रात्रभर घरी येत नाही, कोणाला कळवत नाही, कोणालाही न जुमानणं. इट्स नॉट गुड. हे सगळं ना तो चांगलं नाही करत आहे. हे सगळं अति होत चाललंय आता. देवांश, मी काय म्हणते, आपण ओमी. एक मिनिट. हॅलो बोला. या गुड मॉर्निंग. आय एम गुड सर, हाव आर यू? येस मीटिंग करूयात ना, मीटिंग करूयात. हो आमच्या घरी. ओके नाही चालेल. ओके यू वेलकम. यू वेलकम सर, यू वेलकम. या काय वाट बघतोय? काय कोणाला घरी बोलवतोय? मिस्टर पाटील. अच्छा, पाटील साहेब कोल्हापूरवाले. अरे पण ही काय वेळ आहे का कोणाला घरी बोलवायची? घरी परिस्थिती काय? आई नो ग, पण ते स्वतःहून म्हणाले घरी येण्याबद्दल. आणि पुढे 1 महिना परत त्यांची डेट नाही आहे, अवेलेबल नाही आहे, ते बाहेर जाणार आहेत. देवांश, ओमीशी पण एक बोलायचं. मिनिट, ही मीटिंग पण जरा महत्वाची आहे ना. मिस्टर पाटील आपले खूप जुने क्लायंट आहेत. 1 मिनिट. हो, आय अंडरस्टँड दॅट. मीटिंग करूया आपण. मीटिंगसाठी नाही म्हणते. आपण एक काम करू ना, हॉटेलमध्ये ठेवू मीटिंग. मी आता लगेच टेबल बुक करते. नाही काहीच पॉईंट नाही आहे. लास्ट टाइम मी त्यांना भेटायला गेलो होतो तेव्हा काय झालं होतं, सईंच्या हातचे लाडू घेऊन गेलो होतो त्यांच्याकरता. त्यांना ते इतके आवडले की त्यांनी तेव्हाच मला सांगितलं होतं की नेक्स्ट मीटिंग तुमच्या घरी असणार आहे, कारण त्यांना सईंच्या हातचं जेवण करायचं. अरे पण हिला जमणार आहे का एवढं? नाही म्हणजे वहिनी आता त्या कंडिशन मध्ये नाही तर. मॅडम, जमेल मला, मी करेल सगळं. नाही सई बाळा, तुला खरंच जमणार आहे ना? हो बाबा. नाही, पाटील साहेब एकदम पुढी माणूस आहे. हो, आय मीन आपल्याला डील मिळते की नाही हे मीटिंग वरून कमी, जेवणावरून जास्त ठरेल. तसं असेल तर मग ही डील आपल्यालाच मिळाली असं समजा. थँक्यू सई. सई, अगं हे काय सगळं झालंच की काय तुझं करून? हो होतं झालं आता. अगं मग मला हाक नाही का मारायचीस? एकटी का करत बसलीस सगळं? देवांश म्हणाला मगाशी की आज मीटिंग घरीच आहे म्हणून. ठीक आहे आई, आधीच तुम्हाला बरं नाहीये तर तुम्हाला कामं कुठं सांगू. ऐका, मला सांगा, तुम्हाला आता बरं वाटतंय ना? ठीक आहे. म्हणजे थोडी तरी झोप मिळाली आहे ना तुम्हाला? झोप कसली ग? ओमीचा विचारच जात नाहीये डोक्यातून. आई, तुम्ही नका काळजी करू, ओमी येईल घरी. येईल ग, पण आला की परत तेच भांडण. नाही, असं काही होणार नाहीये. आज मीटिंग झाल्यावर मी देवांशी बोलते. मीटिंग झाल्यावर मूड चांगला असेल ना त्यांचा, सांगेल त्यांना समजून. ठीक आहे? असंच होऊ दे बाई, पण त्यासाठी ती मीटिंग चांगली होऊ दे. होईल. बरं, आणि काय करायचंय का मला सांग. काही करायचं नाही, सगळं तयार होत आलंय. हे बघा, मी आता पीठ मळतेय, मसाले भात रेडी आहे, खीर बनवून फ्रीज मध्ये ठेवली आहे आणि भाजी सुद्धा झाली. तुम्ही जा आणि आराम करा. आराम करा काय? बरं मग मी पुऱ्या करते. आई अजून पीठ मळायचंय मला. हो, मळून ठेव. झालं, मी करेन ना. नाही, तुम्ही बसा आणि आराम करा. जा, एक तर तुम्हाला झोप पण झालेली नाही तुमची पूर्ण. करते मी, तुझं होऊ दे. तुम्ही ना ऐकणारच नाही कधी.
कसं वाटतं? नाईस. तक्रारीसाठी काही जागाच नाही ठेवलीस तू. थँक्स. पण काही सजेशन असेल तर प्लीज सांग आपण. प्लॅनिंग मला एकदम करेक्ट वाटतंय. आय जस्ट फील कॉस्टिंग जरा गडबड वाटतंय. मार्जिन इतकं का ठेवलंयस तू? मुद्दामच ठेवलंय ना, CSR प्रोजेक्ट आहे. आपल्या बाजूने पण जरा कॉन्ट्रीब्युट व्हायला हवं ना, म्हणजे त्यांना जरा बरं वाटेल म्हणून जरा प्रॉफिट मार्जिन लो ठेवली. मेक सेन्स. जो काही लॉस होईल ना तो आपण पुढच्या प्रोजेक्टमध्ये भरून काढू. परफेक्ट. देवांश बोला. ही खीर टेस्ट कर. अगं काय चाललंय तुझं? सॉरी पण जर खीर ट्राय केली तर मला पुढे ते तो सकाळी गमतीत म्हणाला होता की डील जी काही आहे ती जेवणावर मिळणार आहे. तू खूप सिरियसली घेतलेस का हे सगळं? अगं जेवणावर डील नाही मिळणार आहे. त्याच्यासाठी आम्हाला हे सगळं सबमिट करावं लागणार आहे. अगं पाटील घरी मीटिंगसाठी येत आहेत आणि त्यासोबत जेवायला बसणार आहेत. नाही आई. पाटील सरांचा मेन अजेंडा सईंच्या हातचं जेवणच आहे. सिरियसली. सई, थँक्यू. तुम्ही खरंच खूप स्वीट आहात. सगळंच काम इतकं मन लावून कसं काय करता तुम्ही? द्या इकडे, मी टेस्ट करतो. मस्त झाली आहे खीर. वाव. अमेझिंग. गाईज, कॉंग्रॅच्युलेशन्स. मी आत्ताच डिक्लेअर करतोय, ही डील आपल्याला मिळाली. आई तू पण ट्राय कर ना. नो थँक्स. ओके. सई घ्या हो. हसतो? काय झालंय काय तुला देवांश? आधी कामापुढे तुला खाणं पिणं काही सुचायचं नाही आणि आता हिच्या हातची खीर एवढी महत्वाची वाटायला लागली तुला? नाही, देवांशला परत नॉर्मलला आणण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागणार आहेत तुला भैरवी. खूप कष्ट घ्यावे लागणार आहेत. म्हणजे तू काय तुझ्या घरी परत कधीच जाणार नाहीयेस? नाही. जोपर्यंत माझ्या घरचे आपलं प्रेम एक्सेप्ट करत नाहीत तोपर्यंत ना मी घरी जाणार आणि नाही मला त्यांचे पैसे हवेत. यार कसला बाहुळट आहे यार हा. मॉमला पण काय माझं वेडिंग ह्याच्याशी लावून द्यायची घाई लागली. ह्याच्याशी वेडिंग झाल्यावर माझं अर्ध लाईफ याला गोष्टी समजावण्यातच जाणार आहे. काय करू, कसं पाठवू याला घरी आता?